नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर झालं असं की स्वामिनीची तब्येत अचानक डाऊन झाली. स्वामिनीला ताप, सर्दी आणि वॉमिटिंग, नंतर परत जुलाब हे अचानक व्हायला लागलं. आणि ते एवढे लेवलचे झाले की स्वामी डायरेक्ट आज माझी गळूनच पडली होती. तर मग आम्ही ठरवलं की दवाखान्यात जायचं. तर आम्ही तर आलो होतो हॉस्पिटलला. तर पहिलं वजन मोजून घेतलं स्वामिनीचं. वजनामध्ये पण घट झाली होती, ती जवळपास 400-500 ग्रामची. तर स्वामींनी आज पहिल्यांदा इथं हॉस्पिटलमध्ये आल्याच्यानंतर शांत आणि संयमाने खेळत होती. तर ह्या हॉस्पिटलमध्ये स्वामींनी आली की स्वामिनीचं धिंगाणं चालू राहतो. आणि आल्यानंतर स्वामिनीने पहिलं गणपती बाप्पाला नमस्कार करून घेतला, कारण तिला माहीत होतं की जे बाप्पा सोबत असले की काही पण होऊ शकतं, काही अडचण नाही आपल्याला. आणि हे झाल्याच्यानंतर मग मी काउंटरला जाऊन थोडी चौकशी केली की आपल्याकडे ॲडमिशनचं काही आहे का, किंवा ॲडमिट करू शकतो का इथं आपण. त्यांनी सांगितलं की आपण ॲडमिट करत नाही. आणि स्वामी ती शांत ऐकत होती की पप्पा काय करते म्हणे काउंटरला जाऊन आपलं दिमाग लावत. त्यानंतर मग आमचा नंबर आला आणि आम्ही डॉक्टरकडे. स्वामीवर टेबलवर झोपायला नकोच म्हणत होती. बळद दोघं तिघांनी दाबून धरल्याने झोपवलं. डॉक्टरने चेक केलं आणि स्वामीने बाहेर आली. बाहेर आल्यानंतर स्वामीला खेळणी दिसली. स्वामीनी खेळायला लागली. परत मग खेळायला लागली तर तिला वाटलं की आपण घरी घेऊन जाऊ. तिला समजून सांगितलं की आपण घरी घेऊन नाही जाऊ शकत, कारण हे हॉस्पिटलचं आहे. मग ती थोड्या वेळाने मान्य केलं आणि घरी निघाली. तुमच्या मुलांना पण असे आजार होत असेल तर काळजी घ्या. आणि पाणी उकळून गरम करून पाणी पाजा, गरम करून थंड करून पाजा, कारण हे आजार लहान मुलांना जरा थोडं ह्या दिवसात जास्त होत आहे. स्वामिनीला एवढं शांत बघून मला असं वाटत होतं की अरे ही जरा जास्तच आजारी पडली का काय, कारण एवढी शांत स्वामीनी कधी बघायला भेटली नव्हती आजपर्यंत मला. भरपूर वेळेस स्वामी आजारी पडली, पण मग काही वेळेस बी डॉक्टरकडे गेली की डॉक्टर पण विचार करायचा की ही आजारी. एवढं झाल्यानंतर मग आम्ही तिला स्वामीला म्हटलं की थोडं डॉक्टरनं सांगितलं होतं लिक्विड जास्त द्या, पाणी. ती वरच पित नव्हती. मग म्हणलं तिला उसाचा रस पाजून बघावं, पण तिने उसाचा रस बी नाही प्याला आणि अशी बसली होती, केविलवाणी बसली होती. तर स्वामीने एवढी स्वामी लवकर बरी व्हावी अशी प्रार्थना करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.